अकोला जिल्ह्यातील अवैध कारवाया आणि गुन्हेगारी प्रवृत्ती संपवण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून राबविल्या जात असलेल्या ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत माणा पोलिसांनी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी दिवसभरात 6 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करून मोठी कारवाई केली आहे। या मोहिमेत गणेश नावकार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने गावठी, हातभट्टी आणि देशी दारू विक्री करणाऱ्या इस्मांवर धाड टाकून एकूण 74,950 रुपयांचा अवैध साठा हस्तगत केला। 6 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले। ज्या आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांची माहिती खालीलप्रमाणे: अतुल रामदास इंगळे, उत्तम रामचंद्र मेश्राम, जीवन कला शिरसाट, सचिन रवी किरण हुमणे, सुधीर रामचरण जयस्वाल, मोहन यशवंत सरदार या सर्व आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। जप्त केलेल्या सर्व मालाची एकूण किंमत 74,950 रुपये इतकी आहे। ही संपूर्ण मोहीम पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बदेली चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाई दरम्यान ठाणेदार गणेश नावकार यांच्यासह गणेश महाजन, मनोहर इंगळे, संदीप सरोदे, दीपक सोळंके, सुशील आठवले, पंकज वाघमारे, अक्षय आगलावे आणि जयश्री मेंढे या पोलीस कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला। जनतेच्या सुरक्षेसाठी आणि कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस दल सदैव वचनबद्ध आहे। कायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई करून अशा प्रवृत्तींना आळा घालण्याचे प्रयत्न सतत सुरू राहतील असे यावेळी सांगण्यात आले। NTV न्यूज मराठी, अकोला।